यश ही तुमची सावली आहे, तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नाही. जेव्हा आपली नख वाढतात तेव्हा आपण नख कापतो, बोट नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरू नये. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो. लोकांनी आपल्या भल्यासाठी दिलेला सल्ला किंवा केलेली टीका आपल्याला मान्य नसते, सहनही होत नाही. पण खोटी स्तुती, प्रशंसा जी आपल्याला बर्बाद करते ती लगेच डोक्यात जाते. कर्माशी प्रामाणिक राहिलं की पश्चातापाच्या पायऱ्या चढाव्या लागत नाही. कार्य चांगले असले तर प्रभाव आपोआपच पडतो. कारण ज्ञानाची सार्थकता आचरणातच आहे. स्वतःच्या सर्व सुखांशी तडजोड करून, वेळ प्रसंगी देशासाठी संघर्ष करून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालावा लागतो. त्यानंतरच येणाऱ्या पुढच्या पिढीला स्थैर्य आणि सुखसमृद्धी मिळते. माझं कसं होईल हा प्रश्न मला कधी पडत नाही. कारण सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही. त्याप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्याजवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो. कारण तुमच्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा, कारण भूतकाळ तुम्हाला फक्त वेदना आणि आठवणी देऊ शकतो. मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा, कारण भविष्यकाळच तुम्हाला तुमचे आयुष्य परिपूर्ण बनवण्यास स्फूर्ती देतो आणि तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी पुढे जात राहा. भाऊबंदकीत 4 माणसे एक दिशेने तेव्हा चालतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो. आदर आणि चादर चुकीच्या माणसाला कधीच देऊ नये, कारण त्यामुळे आपण उघडे पडतो. आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते. आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो. सत्कार्यासाठी काम करावं, सत्कारासाठी नाही. इतरांसाठी मनापासून झिजावं, दिखाव्यासाठी नाही. आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो. जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते. जेव्हा सारं जग म्हणत असतं पराभव मान्य कर, तेव्हा आशेची झुळूक अलगद कानात सांगते पुन्हा एकदा प्रयत्न कर. चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा. चुकला जरी तरी एखादा तारा नक्कीच मिळेल. एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्या इतकं समाधान दुसरं नाही. आणि जेव्हा ते हास्य आपल्या एका कृतीमुळे उमटलंय हे आपल्याला उमगतं तेव्हा आयुष्य अर्थपूर्ण वाटायला लागतं. तुम्ही कोण आणि समोरचा माणूस कोण यापेक्षा तुमचं मन एकमेकांना किती समजतं हे जास्त महत्त्वाचं असतं. नातं नावाने नव्हे तर समजुतीने जगावं लागतं. काही माणसं दूर जातात पण त्यांचं अस्तित्व हृदयात राहिलेलं असतं. त्यांचं हास्य, बोलणं, सहवास सगळं मनाच्या एका कोपऱ्यात नीट जपलेलं असतं.
जे प्रेम आपल्याला कमीपणा नाही तर आत्मभान शिकवतं तेच खरं, कारण ते तुमचं अस्तित्व फुलवतं, कमी करत नाही. झगमगाट, नावं, ओळखी या सगळ्या पलीकडे जेव्हा एखादा माणूस मनाने निखळ असतो तेव्हा त्याचं अस्तित्व आपोआप प्रकाशमान होतं. जेव्हा समोरचं माणूस काहीही न बोलता तुमचं मन वाचतं तेव्हा त्या नात्यात एक वेगळीच ऊब असते. शब्द नसतानाही संवाद असतो. जगाच्या दगदगीत जर एखाद्याला थांबून हास्य मिळालं आणि ते हास्य तुमच्यामुळे असेल तर ते आयुष्याचं दान आहे.